पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. हे पावसाळी क्रिकेट कोकणामध्ये रुजावं हा कुठेतरी संकल्प होता श्री राजू बालेकर आणि त्यांची ही स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय आकाश सांगवेकर. प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी आकर्षक पावसाळी शूज, अर्थात सामनावीर बहाल केला जातोय. मराठीचे समालोचक श्री चंद्रकांत शेटे यांच्या शुभ हस्ते हा सामनावीर दिला जातोय आकाश सांगवेकर याला. चंद्रकांत शेट्टे यांना आपण पाहतोय सुप्रीमो ट्रॉफी, त्यानंतर रतनबुवा पाटील अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये, त्याचप्रमाणे बेळगाव मध्येही त्यांचा आवाज आपल्याला आणि पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला भ्रमंती करताना दिसत आहेत समालोचनाच्या माध्यमातून. ऐकूया सामना सुरू होईल आणि मायक्रोफोनवरती आकाश सांगवेकर आपण यायचंय. जसे सामना सुरू होईल मायक्रोफोनवरती आपण आवाज ऐकू द व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पांड्या सर यांचा. शुभ दुपार मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. गुरामवाडी कट्टा येथे आयोजित मयूर चषक 2024 प्रस्तुत करते आहेत मयूर स्पोर्ट्स आणि राजू भालेकर. त्यांच्या जोडीला कौस्तुभ मसूरकर, मंदार मटकर, मकरंद सावंत, मयूर स्वतः जो भाचा आहे राजूबाईंचा आणि साई भालेकर. आज या स्पर्धेला समालोचक म्हणून लाभलेले आहेत प्रदीप देऊलकरजी, इकडचाच एक स्थानिक गोड आवाज. आणि प्रदीपजी आपलं स्वागत आहे. त्याचप्रमाणे प्रसाद परब आणि चंद्रकांतजी शेटे हे आज आमच्या बरोबर जुळले आहेत. पंच म्हणून बंटी केरकर, दीपक धोडी आणि उमेश मांजरेकर आणि टेक्निशियन्स म्हणून ओमकार प्रथमेश आणि एडिटिंग आणि मिक्सिंगची प्रोडक्शनची जबाबदारी सांभाळतात गौरव सावंत. पहिला चेंडू खाली राहणारा आणि याच बरोबर मोठा हादरा. चेंडू खाली राहणारा आणि पहिलीच विकेट गोपाळ भट्टा बाद होऊन परततोय. नुरवी स्पोर्ट्स चेन्नईला पहिला हादरा दिलाय तो गोलंदाज आकाश सांगवेकर, ज्याने मागील सामन्यामध्ये एक निर्धाव षटक टाकलं होतं. फलंदाज आहे सचिन. पहिल्या चेंडूवर गोल्डन डक, स्वर्णिम शून्य ज्याला म्हटलं जातं. मंदार मटकर, 4 दिवस सर्व टीमवर त्यांचं लक्ष आहे. प्रत्येक दिवशी त्यांच्या हृदयाच्या जवळ असलेली एक टीम आपण पाहत आहोत. गोपाळ भट्टा बाद झालाय, कट्ट्यावर बाद झाला भट्टा. तर आकाश सांगवेकर एक धाव, लेग बाय. मागील सामन्यामध्ये निर्धाव षटक टाकलं होतं आणि ही खूप मोठी अचीवमेंट आहे. म्हणजे काल आपण बघितलं अक्षय पवार यांनी 1 धावाचं षटक टाकलं, आज आकाश यांनी निर्धाव षटक टाकलं. मोठी अचीवमेंट आहे एखाद्या खेळाडूसाठी. आज भले मोठे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू आपलं वर्चस्व गाजवत असताना काही खेळाडू खिसगणतीतही नव्हतात, परंतु याने मेडन ओव्हर टाकलं आणि आपल्याकडे लक्ष केंद्रित केलं. स्टँड अँड डिलिव्हर, हिटिंग इट अप अँड अबोव द कव्हर पॉइंट फेन्स फॉर 6 runs. अप अँड अबोव शॉट ज्याला म्हटलं जाते, ह्या पद्धतीचा फटका दाजी
आणि धावसंख्या पोहोचली ती आता 7 वर. गोपाळ भट्टा बाद झाल्यानंतर दाजीवर खूप मोठी जबाबदारी. दाजी संघनायक सुद्धा आहे आणि कर्णधाराशी खेळी त्याली दाखवावी लागणार आहे. जसं आज आपण रोहित कदमला पाहिलं. व्हॉट अ प्लेयर रोहित कदम. यावेळेला हुक करायचा प्रयत्न आणि अपील केली जाते. गोलंदाज सांगतो ग्लव्जला लागलं, फलंदाज सांगतोय इथे खांद्यावर लागलं. पंच म्हणतायत कुठे लागलं ते आम्ही ठरवू. आता 2 पंच सल्ला मसलत करतायत. पावसाळ्यामध्ये दोन्ही पंचांचं मिलन होत आहे. जसं 2 राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षांचं मिलन होत असते. बंटी केरकरची हाईट बघा, तिथे दीपक धुळीची हाईट बघा. लॉंग अँड शॉर्ट. आणि आता पंच बंटी केरकर आपल्या जागेवर स्थानापन्न होण्यासाठी चाललेले आहेत. नाबाद घोषित करण्यात आलंय. वाचलाय दाजी आज जिंकू शकेल का बाजी ते बघावं लागेल. अजून एक चांगला चेंडू. सर्वात महत्वाचं म्हणजे जास्त खांद्याचा वापर न करता फक्त चेंडूला रिलीज केलं जाते आणि जे ओलसर खेळपट्टी आहे त्यावर चेंडूला काम करायला तो भाग पाडतोय. अजूनही धावसंख्या 7 वर थांबली. 1 गडी बाद. गोपाळ भट्टा बाद होऊन परतलाय. एकमेव असा फलंदाज मात्र फलंदाजी करतोय दाजीचा जोडीला उतरलाय तो सचिन. आणि चेंडू थर्डमॅनच्या दिशेने 1 धाव घोषित. पंच बंटी केरकर यांच्या मार्फत धावसंख्या पोहोचली होती 8 वर. पहिलं षटक. नुरवे स्पोर्ट्स चिंचवडची फलंदाजी आहे आणि पावनादेवी स्पोर्ट्स सातरल यांची गोलंदाजी आहे. पाच षटकांचे झटपट सामने रोज निकाल लागतात. काल आपण बघितलं कुलस्वामिनी आंबेगावी या संघाने अगदी दिमाखात प्रवेश केला सेमीफायनलमध्ये. एक संघ आपल्याला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कळणार कुठला संघ आज ब गटातून सेमीफायनलमध्ये पोहोचेल. उद्या क गट, मग शनिवारी ड गट आणि रविवारी 2 उपांत्य आणि 1 अंतिम फेरीचे सामने. बक्षीस 30,000 रुपये प्रथम पारितोषिक आणि भव्य दिव्य चषक. 15,000 रुपये आणि चषक हे द्वितीय पारितोषिक. जबरदस्त गोलंदाजी तुषार यांच्या मार्फत. तुषार झाला हुशार. सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला प्रत्येकी 1,111 रुपये आणि चषक. अजून एक निर्धाव चेंडू. पहिला मयूर चषकातला हा उत्कृष्ट गोलंदाज. स्पर्धा नवी, वर्ष नवीन, पण अंदाज तोच तुषारचा. ग्रंटिंग साऊंड शॉटसाठी जागा बनवली आणि हळूवारपणे खेळले ते शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. या स्पर्धेचा मालिकावीर होणारा खेळाडूला 1,555 रुपये आणि चषक आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरला जे रोख पारितोषिक आहेत ते प्रवीण मिटबावकर यांनी पुरस्कृत केलेत. आणि तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर होणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी 1 जोड बूट हे आपले मालवण लाईव्हचे लकी कांबळी यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेत. आणि इतर ज्या सर्व ट्रॉफी आहेत ते साई स्पोर्ट्स कडून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. षटक खेळले जाते द्वितीय. हवेमध्ये टो लावून मारलेला हा फटका. दाजी ना 4G ना 5G
ओनली दाजी. मला तर गाणं आठवते, ऐका दाजीबा. तर धावसंख्या पोचते ती आता 15वर. दाजी नावाचं वादळ जर गोंगावलं तर मग आपल्याला मोठी धावसंख्या बघायला मिळेल. अपरकट मारण्याचा प्रयत्न आणि स्लिपवर उभा असलेल्या खेळाडूच्या डोक्यावरनं हा चेंडू. आकाश या पहिल्या स्लिपला. धावसंख्या 16, 1 बाद. द्वितीय षटक. यावेळेला बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून गेलेला हा फटका. 1 धाव. दाजी ज्या पद्धतीने खेळतोय त्याने प्रभावित केलंय, कारण त्याच्याकडे चांगले फटके आहेत आणि जेव्हा तुमच्या भात्यात फटके असतात तेव्हा तुमचे हात शिवशिवीत असतात. तुम्ही ते फटके मारण्यासाठी तयारीत असता. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17, सरासरी 8.5. उजवी डावी जोडी आणि आता सचिन फलंदाजीसाठी सज्ज होतोय. तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज आकाश. पहिले निर्धाव षटक टाकण्याचं बहुमान ज्याला भेटलं असा हा गोलंदाज. अ मेडन ओव्हर इज अ मेडन ओव्हर. धावबाची संधी, परंतु तिथे नॉन स्ट्रायकर एंडला कोणच नाही. अगदी दुःखद अनुभव होता तो जेव्हा चेंडू लागला. रवी शास्त्री यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर अनमेन्शनेबल्स. सिद्धूबाजी यांची वेगळीच शैली आहे. प्रसाद परबचे आवडते समालोचक आहेत सिद्धू. उत्कृष्ट चेंडू, काय टप्पा चेंडूचा. धावबाची संधी होती मात्र चेंडू कलेक्ट थोडासा उशिरा केलाय, फ्रॅक्शन ऑफ सेकंड आणि बाय. आणि यावेळेला धावचित. हो, पाय घसरला. कमर दर्द, बदन दर्द, जोड़ों का दर्द, कोई भी प्रकार का दर्द हो, 1 बाम 3 काम. झंडू बाम, पीड़ाहारी बाम. नाही असं म्हणजे खरंच मानलं पाहिजे या खेळाडूंना, कारण पावसाळ्यात खेळणं म्हणजे सोपं नसते. मित्रांनो, तुम्ही विचार करा, पावसाळ्यात जेव्हा रग्बी आणि फुटबॉल हे खेळ खेळले जातात तेव्हा तुम्हाला समजेल. आमचे मित्र अनिल धोंडुमाने चांगले फुटबॉलपटू आहेत, त्यांना माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये कसं फुटबॉल खेळायचं. नवीन फलंदाज अक्षय. धावसंख्या अजूनही थांबली ती 18वर. गडी बाद झाले 2-0 गोपाळ भट्टा. 1 वर बाद झालाय सचिन. अजून एक मोठा फटका आणि 4 धावा, खणखणीत चौकार. दाजीची बॅटिंग आहे छान आणि त्याला बघून वाटतं प्रत्येक कोकणवासियाला अभिमान. अशी बॅटिंग दाजीची. अगदी वीरेंद्र सहवागची आठवण करून देतो, त्यासारखे देह यष्टी आहे त्याची. बिंदास असा हा फलंदाज. यावेळेला यष्टीरक्षकाला हुलकावणी देऊन जातोय चेंडू. बायची 1 धाव. हळूहळू आता धावा निघतायत. 24-2 बाद. नुरवी स्पोर्ट्स चेंदवण. चेंदवण गावाचे 2 मोठे हिरो टेनिस क्रिकेट मधले नरे पार्क परोलला असतात. महेश चेंदवणकर म्हणजेच बुमरो आणि रवी चेंदवणकर म्हणजे लारा.
दरवर्षी आपला मातोश्री कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेंदवणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची स्पर्धा असते. आत्ताच 15 आणि 16 जूनला ती स्पर्धा झाली. ओव्हरपिच चेंडू, हा तर रॉकेट होता. हो येतो छक्कानी, 18 10 20. किती लांब मारतो भावा दाजी. धावसंख्या पोहोचते 30 वर. अचानक कालिया नाग सारखी विषारी गोलंदाजी निर्विष वाटायला लागली आहे. बच्चीकडे एक धाव. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31. आकाशच्या गोलंदाजीचे पैसे काढण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो दाजी. मैं हूं दाजी, मैं पलटूंगा बाजी और सबको करूंगा राजी. पर याच्या समोर पाहुणा देवी संघ म्हणतोय नाजी नाजी नाजी. या सामन्यातून जिंकणारा संघ आजचा शेवटचा सामना असेल क्वार्टर फायनलचा. लिंग गिरोबा गावराई जे मागील वर्षातील विजेते आहेत. पंच उमेश मांजरेकर, ज्येष्ठ पंच, चांगले खूप मोठे आख्यायिका म्हणून ओळखले जाणारे खेळाडू. नवीन षटकाची सुरुवात होते. गोलंदाज सचिन आचरेकर. दाजीची फलंदाजी बघतच राहावी आणि दाजीला फलंदाजी करताना षटकार मारताना बघणं हे स्वर्गातील बसलेल्या इंद्राला सुद्धा दुर्लभ दृश्य. ज्या पद्धतीने त्याने आज फटके मारलेत, काल निखिल परबने मनोरंजन केलं होतं. लुजनर चेंडू वाईट दिला जातो दीपक धुरी यांच्या मार्फत. दीपक धुरी साहेब आमचे वामन मूर्ती पंच. अगदी वेस्ट इंडिजच्या डेव्हिड विलियम्स किंवा टाटेंडा टायबू सारखी त्यांची देहयष्टी. मूर्ती लहान पण कीर्ती महान. यावेळेला परत एकदा वेगवान चेंडू वाईट दिला जातोय. ही प्रत्येक धाव महत्वाची ठरणार आहे नुरवी स्पोर्ट्स चेंदवणसाठी. धावसंख्या पोहोचती ती आता 33 वर. 2-33. सचिनचा चेंडू आणि लेगबायची एक धाव. धावसंख्या पोहोचते ती आता 34 वर. सचिनला सामोरं जातोय दाजी. शॉट ऑफ द आफ्टरनून, काय फटका मारलाय आणि याच बरोबर हा भव्य षटकार. धावांचे इमले रचणारा फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो दाजी. त्याने मारलेले एकापेक्षा एक फटके, अलगद शॉट मारले आज. ओ बैठक शॉट, स्लॉग स्वीप आणि यावेळेला सुद्धा दीपक धुरी एक धाव घोषित करतायत. दाजी दाजी यस कॅप्टन. स्कोरिंग सिक्सर यस कॅप्टन. स्वतःच कॅप्टन आहेत. आणि संघामध्ये असा एक खेळाडू पाहिजे जो सामना घेऊन चालतो. एक धाव पूर्ण होणार म्हणजे असे फलंदाज जेव्हा बॅटिंग करतात ना तेव्हा प्रेक्षक हे आकर्षित होऊन मैदानाकडे येतात. जसं सुनील गावस्कर क्लिष्ट तंत्रात सौंदर्य दाखवून प्रेक्षकांना मैदानात आणायचा, अजित वाडेकर आणायचा, असा दाजीचे फॅन फॉलोइंग आहे.
रायझिंग बॉल आणि रॅपिड बॉल. वन पर ओव्हर चा इशारा दिलाय. या वेळेला टो लावून मारलेला फटका, अर्धा डझन धावा मिळतील का नाही. तुषारने टिपलाय झेल, फलंदाज झालाय फेल. धावांची थांबणार आहे रेलमचेल. सोपं नसते एवढे. जेव्हा उंची उंच चेंडू येतो तेव्हा चेंडूवर नजर ठेवावी लागते. जसा स्नायपर झाडावर बसून शिकाराची वाट पाहत असतो तसा तो वाट पाहत होता. चेंडू हातात आला आणि विसावला आणि परत पाठवलाय फलंदाज अक्षयला. आणि आता नवीन फलंदाज सौरभ. पण दाजी तिथे उभा आहे. दाजीला माहित आहे माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. संघाला जिंकून देणारी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन विजयाचे पहिलं तीर गाठेपर्यंत लढणारा फलंदाज म्हणजे दाजी. भट्टा लवकर आउट झाला. नो प्रॉब्लेम भट्टा, तुझे धावा मी काढेन. गोलंदाज विकास गोवेकर. धावसंख्या आहे 42. 3 बाद. मिस टाइम फटका, लांबून यावं लागेल. झेल काय होणार नाहीये. 2 धावा आरामात पूर्ण करेल दाजी. धावत असलेला दाजी बघत भरपूर प्रेक्षक खुश झाले. दाजी धावतो, क्षेत्ररक्षकांना पळवतो दाजी. चव्वेचाळीस. 3 बाद. अगदी 1 पर ओव्हर. अगदी कानाच्या बाजूने हा चेंडू गेला. कधी कधी असे चेंडू कानशिला लगावतात. एक निर्धाव चेंडू. 2 चांगले चेंडू टाकले. दाजी स्वतःवर नाराज आहे. छत्तीस धावांवर खेळतोय दाजी. गोलंदाजांबरोबर माझा 36चा आकडा आहे आणि माझी धावसंख्या आहे 36. आतली गडा 1 धाव. सौरभला बाद व्हावं लागेल. मात्र दाजीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. दाजीमुळे ही धावसंख्या शक्य झाली. काल असाच एक जिद्दी खेळाडू आपण पाहिला, प्रथमेश बिडिये, ज्याने गडी बाद झाल्यानंतर जबरदस्त खेळी दाखवली होती. कधी कधी अजरामर खेळी तुम्ही खेळता आणि प्रेक्षकांच्या मनात राहता. नवीन फलंदाज रोहन. कपिल देवची 175ची खेळी, ग्लेन मॅक्सवेलची अफगाणिस्तान समोर वर्ल्ड कपची खेळी. काही खेळी विसरता येत नाही. रोहित शर्माचे श्रीलंकेसमोर काढण्यात आलेलं द्विशतक. आता आला दाजी. दाजीला आजीजी करावी लागत आहे गोलंदाजाला. एक 50 धावा. 42 वर दाजी. जहांपना तुसी ग्रेट हो, तोहफा कबूल करो. आणि तो उत्तुंग षटकार. 4 बाद 50. लुरवी स्पोर्ट्स चेंदवण. घुमा के फटका मारायचा प्रयत्न. आता मात्र फलंदाज बाद होईल. 5वा गडी बाद होतोय या संघाचा. आणि नुरवी स्पोर्ट्स चेंदवण यांनी धावा काढलेत 50. सामना जिंकून
उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी धावा काढायचे ते 51. नमस्कार, मी प्रेरणा देवेंद्र लोहार. हे महेश स्पोर्टमध्ये गेली 1.5 वर्ष काम करते आहे. राजू भालेकर सर यांच्या संकल्पनेतून गावाला कंपनी घालायचं असा त्यांचा हेतू होता. त्यातून आम्हाला म्हणजे जेणेकरून महिलांना रोजगार मिळेल अशी त्यांची संकल्पना होती आणि त्या माध्यमातून आम्ही इथे काम करायला सुरुवात केली. ह्या सर्व महिलांना इथे रोजगार मिळतो. तसंच कौस्तुभ सर आणि राजू भालेकर सर यांच्यामुळे मला इथे ॲडव्हान्स शिकायची पण संधी मिळाली. म्हणजे ग्राफिक डिझायनिंग वगैरे शिकायला त्यांनी मला संधी दिली. त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि प्रयत्न करेन डिझाईन शिकायचा. आणि कौस्तुभ सर आणि राजू भालेकर सर यांचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला रोजगार मिळवून दिला. स्थानिक महिलांना रोजगार मिळवून आम्हाला खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचे दोघांचे आभार. HDFC बैंक से बोलो 8 चाहिए नाही हो पीठच असे SBI वाले होता पीठच होते मागच्या महिन्यावर. आता HDFC चालू केलं. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद हरीची पंड्या. या पण वया मैदानावर दुसऱ्या सत्रामध्ये जिथे 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच पावणाई स्पोर्ट्स सातरल या संघाला. चला सलामीचे फलंदाज पाठवून द्या. 50 धावा आपण बघितल्या पहिल्या सत्रामध्ये. खास करून दाजी दुरतची फलंदाजी 43 धाव्यांची एक वादळी खेळी. अवघ्या 21 चेंडूमध्ये षटकारांची संख्या जर बघितली तर 5 षटकार ते मात्र ठोकले होते. मौर स्पोर्ट्सचं तुम्हाला आज अवेलेबल आहे. टी शर्ट्स अवेलेबल आहेत. बॅटचं मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा सुरू झाले. टी शर्ट्स तुम्ही बघतायत. कॅप सुद्धा अवेलेबल आहेत. ऑल इक्विपमेंट अंडर वन रूफ असं मी म्हणेन. मौर स्पोर्ट्स फॉर द टू स्पोर्ट्समन. moorsport.com या वेबसाईटला जाऊन निश्चितच व्हिजिट करा. ऑनलाईन तुम्हाला ज्या काही गोष्टी परचेस करा जसं मी मगाशी उल्लेख केला कॅप आहे, टी शर्ट आहे, बॅट आहे, शूज आहेत. या गोष्टी तुम्हाला जर परचेस करायची असतील तर moorsport.com या वेबसाईटला व्हिजिट करा. तुम्हाला आवर्जून तिथे मात्र खूप चांगल्या दर्जाचे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे मात्र प्रोडक्ट्स बघायला मिळतील. फुलमधीला पोहोचला स्ट्रायकिंगला प्रतीक राणे आणि मनोज वाटेगावकर. गोलंदाजी मार्गावर षटक क्रमांक पहिले घेऊन आलाय सौरभ नाईक. गुड बॉलिंग चांगला चेंडू होता. लेन्थवर खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. टप्पा पडल्यानंतर झपकन मात्र बाउन्स सुद्धा होतोय आणि विकेट किपिंग जात असताना बॅट्समॅनला बीट करून चिडवत चिन्ह निघून जातोय तो गोपाल भट्टाच्या हातामध्ये. पहिलाच बॉल डॉट. 51 धावा करायचे. 10.20च्या गतीने बॅटिंग करावी लागेल सातारा संघाला. हो चांगला चेंडू. अजूनही चांगला चेंडू. लेनचा खूप चांगला वापर करतायत. इव्हन बघितलं की गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर ज्याप्रमाणे तो टेकअप घेतोय एक्सलेंट डिलिव्हरी. बंटी केरकरने सिग्नल केलाय. गोलंदाज सौरभला 1 फॉर द ओव्हर. एका षटकातला एका बाउन्सरचा कोठा झाला तुझा पूर्ण. आपण पाहत आहोत म्हणजेच मोर स्पोर्ट चषक 2024 या तिसऱ्या पर्वामध्ये 2022ला ही स्पर्धा सुरू झाली. 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपण बघितली. एकूणच 24 संघ तेव्हा ते स्पर्धेत सहभागी झाले होते. हो चेंडू खाल्ले होते थोडंसं जमरी. चेंडू कव्हर केल्यानंतर गोपाल पाटील चेंडू पोचेल स्ट्राईक एंड कडून 9 सेकंडकडे फेक करतो तोपर्यंत क्विक सिंगल बाईटच्या स्वरूपात धाव अंकित केली जाईल. पहिल्याच पर्वाचा विजेता संघ जो तुम्हाला फलंदाजी करत असताना बघायला मिळते. यावर्षी आपण बघतोय त्यांचं नावामध्ये थोडासा बदल आहे. सातरल नावाने हा संघ इथे खेळतोय. तुषारचा संघ. तुषारने त्या स्पर्धेमध्ये पहिल्याच पर्वामध्ये उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार पटकावला होता आणि या सामन्यात सुद्धा त्याने खूप चांगली गोलंदाजी केली. पुढचा चेंडू थांबून खेळायचा प्रयत्न. थोडासा वेट करून बॅट्समन बघा हा फटका तो ऑफर करण्याचा प्रयत्न करतोय पण चेंडूचा वेग एवढा प्रचंड आहे ना की टप्पा पडल्यानंतर त्या पावसाच्या आपण बघतो की थेंब तिथे आहेत. विखेळपट्टी ओली आहे. त्या ठिकाणी चेंडू राईस सुद्धा होतोय आणि अत्यंत वेगाने निघून जातो तो गोपाळच्या हातामध्ये. थोडासा स्लोवर होता आणि काय पिकअप शॉट आहे.
वाट बघितली नंतर वाट लावली, ठोकला षटकार. एक्सलेंट शॉट. हा फटका सुद्धा तो मगाशी ऑफर करण्याचा प्रयत्न करत होता. थोडासा पॉज घेऊन थांबून चेंडूचा एक्झॅक्टली अंदाज घेतो की किती वेगाने कुठल्या टप्प्यावर चेंडू होतोय आणि तो फटका आता बघायला मिळाला. स्ट्राईक एंडला मनोज वाटेगावकर कडून. धावसंख्या धावफलक आपण बघतो 29-7 धावा. थँक्यू प्रदीप. बॉटम हँड थोडासा खाली राहणार आहे. आतमध्ये येणाऱ्या चेंडूला फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये ती मात्र कम्प्लीट केली ती 1 धाव आणि धावसंख्येत झाली ती भर. धावसंख्या पडली ती 8 वर आणि षटक क्रमांक पहिला इथे होतं ते समाप्त. एका षटकाच्या अखेरीस 8 धावा. जसं मगाशी उल्लेख केला की 51 धावांचं लक्ष तुम्हाला गाठायचं आहे. षटक क्रमांक 10.20 10 ते 11 धावा तुम्हाला करायच्या आहेत. पण पहिल्या षटकामध्ये एक षटकार येऊन सुद्धा चांगलं षटक म्हणावं लागेल सौरभचं. या षटकामध्ये निर्धाव चेंडूची संख्या आपण बघतोय एकूण 3 निर्धाव चेंडू आहेत. एक षटकार आहे. सिंगल सुद्धा आपण बघतोय एक. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय 3ऱ्या वर्षामध्ये मयूर स्पोर्ट्स कट्टा यांच्या वतीने आयोजित. राजू भालेकर यांची संकल्पना की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा या रबर क्रिकेटचा प्रसार व्हावा आणि तो प्रयत्न आपण बघितला 2022 साली केला गेला आणि सातत्याने बघतोय 3ऱ्या वर्षाची स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. बोली मार्कोर बोलल्यावर सज्ज होतोय निखिल. शॉर्ट ऑफ लेंथ होता. चेस केला. स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकला नाहीये. प्रचंड वेगाने गोफणीसारखी बॅट फिरवली होती पण चेंडूने बॅटचा काही संपर्क नाहीये. प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारचं ते ग्रेड जो तुम्ही खेळता रबर बॉलचं खास करून. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू ॲज इट इज. सेम डिलिव्हरी सेम पिचिंग अँड रिझल्ट सुद्धा तोच आहे. डॉट बॉल. प्रॅक्टिस सराव हा खूप इम्पॉर्टंट. जसा मगाशी गावराई संघाच्या संघटनाने उल्लेख केला की या सीझनमध्ये आम्ही बऱ्याचशा स्पर्धा खेळलो पण खूप स्पर्धेमध्ये आम्हाला थोडासा प्रभाव सुद्धा पत्करावा लागला. पण ही स्पर्धा किंवा हे ग्राउंड आमच्यासाठी खूप चांगलं आहे. गत वर्षी आम्ही या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होतो आणि सलग 2 सामने सुद्धा जिंकलेत. आउट साईडला चांगला फटका बघायचा. तिथे टायमिंग किती चांगलं जमलंय त्या फटक्यावर. तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावेसाठी फलंदाज निघाले. दुसऱ्या प्रयत्न सुरू आहे. चेंडू फेक केली गेली त्या ठिकाणी बॅकअप नाहीये. 3ऱ्या धावेचे पूर्ण होणार का बघूया. पुन्हा फेक सुरू आहे पण 3 धावा पूर्ण. गुड रनिंग. प्रतीक राणे त्याचबरोबर मनोज वाटेगावकर मध्ये खूप चांगलं कॉर्डिनेशन होतं मैदानावर. धावसंख्या 11 धावाला ऑफर चांगला फटका ऑफर केला होता पण तिथे चेंडूची फेक करून चेंडू विकेट पर्यंत येईपर्यंत बघितलं की गोपाल भटाने मागे न बघता चेंडू फेक केला एसटीवर पण एसटीच्या बाजून निघून गेला आणि त्यामुळे अजून एक संधी मिळाली 1 धाव घेण्याची. काय बोलायचं चेंडू निखिल. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. बघा आपण या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅच मध्ये आपण देत आहोत म्हणजेच रबर बॉल खेळासाठी खास करून वापरण्यात येणारे शूज. निखिल मागच्या सामन्यामध्ये सामन्याचा पुरस्कार त्यांनी पटकावला. त्याच्या पायात शूज नाही. ऍक्च्युली तो नंबर आमच्याकडे अवेलेबल नसल्यामुळे त्याला मी ती मुभा दिलेली आहे. पण स्पर्धेमध्ये खेळत असताना ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो भेटलाय ते शूज तुम्हाला परिधान करूनच परफॉर्मन्स करायचा आहे पुढच्या मॅचमध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. चांगला फटका बघायचा त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग मध्ये ते क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. चेंडूपर्यंत पोहोचतो. 2 धावांपर्यंत सुरू आहे. बघायचं आहे प्रतीक राणे पोहोचणार का स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा धावून पूर्ण. 51 धावसंख्येचा पाठलाग किती करताना आतापर्यंत बघतोय आपण की मैदानावर शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. एक खूप चांगली फाईट दोन्ही फलंदाज देतात प्रतीक आणि मनोज आणि धावसंख्या हळूहळू जाऊन पोहोचली 13 सौरभचं 1 षटक 8 धावांचा आतापर्यंत या षटकामध्ये अत्यंत कंजूस गोलंदाजी. 5 चेंडूत निखिलने फक्त 5च धावा खर्च केल्या आहेत. वेगवान चेंडू. प्रचंड वेग. चांगला वापर. चांगलं पिचिंग आणि डॉट बॉल. रिझल्ट सुद्धा आपण बघतो की 4था चेंडू आतापर्यंत या षटकातला निर्धाव टाकला तो निखिलने. उद्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला संघ बघायला मिळतील. एकूण 8 संघ खेळतील उद्या दिवसामध्ये. महापुरुष 11 रेवतळे, कुडा 11 कुडा, DRCC जामसंडे, फोंडा घाट, महापुरुष ब रेवतळे, बॉस्टन वॉरियर्स वेंगुर्ला, सानवी स्पोर्ट्स पोई आणि आचरा असे एकूण संघ उद्या दिवसामध्ये तुम्हाला खेळत असताना बघायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं की पहिले 2 सामने जिंकून लिंग गिरोबा गावराई संघ थोडीशी विश्रांती घेतोय आणि वाट बघतोय की त्यांच्यासमोर कुठला संघ 2 करण्यासाठी येतोय. तो या सामन्यात तुम्हाला दिसून चित्र बघायला मिळेल.
या सामन्याला विजेता संघ गावराई संघासमोर आजच्या दिवसामध्ये शेवट सामना खेळेल आणि तिथून जिंकणारा संघ पोहोचेल तो स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये. फटका जर आपण बघितलं तर टायमिंग करण्याचा प्रयत्न निश्चितच सुरू आहे फलंदाज मनोजचा. इव्हन गॅप शोधू शकत चांगली झाली, फलंदाज बाद होणार. फेक चांगली झाली, अचूक फेकली झाली गोपाळच्या हातामध्ये आणि अजिबात चूक न करता एसटीच्या मागून एसट्या उद्ध्वस्त केल्या त्या मनोज वाटेगावकरच्या. एक धाव कंप्लीट करून दुसऱ्यासाठी येत असताना मात्र फलंदाज बाद होतोय धावचीतच्या स्वरूपात. मौर स्पोर्ट्स कट्टा आयोजित मौर स्पोर्ट्स चषक सलग तिसरा पर्व. पहिल्या वर्षी आपण बघितलं की 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा 24 संघ, गतवर्षी आपण बघितलं की 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा 32 संघ आणि यावर्षी सुद्धा आपण ते चित्र बघतोय की 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा 17 जुलै ते 21 जुलै आणि इथे सुद्धा आपण बघतोय 32 संघ. जसं आपण गतवर्षी बघितलं की आवर्जून उल्लेख केला की पुढच्या वर्षी या खेळाडूंसाठी आपण रबर बॉल क्रिकेट खेळण्यासाठी स्पेशली शूज येतात ते शूज आपण निश्चितच देऊ आणि बघा प्रत्येक मॅन ऑफ द मॅच जवळजवळ 30 ते 32 शूज इथे वाटण्यात येणार आहेत प्रत्येक सामनावीरासाठी. चला पुढचा चेंडू नवीन फलंदाज स्ट्रायकिंग येईल ना सचिन आचरेकर. ओ इथे बघायचं इनसाइड एज आहे आतली कडे घेऊन चेंडू पायाला जाऊन पोहोच झाला. एकदा तिथे निश्चितच कंप्लीट होईल फलंदाज सचिन कडून आणि धावसंख्येत बरं धावसंख्या 15 धावा धावफलकावर. षटक क्रमांक तिसरा सुरू गोलंदाज आहे तो अक्षय. तिसऱ्या षटकात फ्रेश गोलंदाज वापरलाय सौरभ, निखिल, अक्षय. तिसरं षटक तो घेऊन आलाय. स्ट्रायकिंगला फलंदाज आघाडीचा उभा म्हणजे प्रतीक राणे. 6 चेंडूने आतापर्यंत 2 धावांवर खेळतोय प्रतीक. अक्षय नेक्स्ट बॉल राऊंड विकेट वेगवान चेंडू. विकेट किपर हलकाचा बीट होतोय त्या ठिकाणी एसटीच्या मागे. करेपर्यंत पण फलंदाज बघतोय एकदा तिथे कंप्लीट करतोय. हलकीशी बॅटची एज होती झेल सुटलाय विकेट किपर गोपाळकडून आणि निश्चितच म्हणेल की प्रतीक राणेला मिळाले जीवदान. धावसंख्येत भर होते धावसंख्या पोहोचते आपण बघतो ती 16वर. 51 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. लक्ष खूप दूर आहे अजूनही पण तशी फटकेबाजी बघायला मिळत नाही. इव्हन मोठा फटका एकही बघायला मिळाला नाही आतापर्यंत या इनिंग मध्ये. अप्रतिम डिलिव्हरी नाकाच्या समोरून चेंडू निघून जातोय. बॅट्समन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो थोडीशी मागे जातोय चेंडू त्यांच्या नाकाच्या समोरून सुद्धा निघून जातोय तो विकेट किपर गोपाळच्या हातामध्ये. डॉट बॉलची संख्या जर बघितली जवळजवळ एका षटकाच्या वरती म्हणजे जवळजवळ चेंडू आपण जर बघितले तर डॉट चेंडू 8 आतापर्यंत टाकले गेलेत. हा अजून एक चेंडू डॉट बॉल. ह्या इनिंग मधला हा 9वा चेंडू निर्धाव आहे. 1 फॉर द ओव्हर फॉर बॉलर. स्टील ऑन 16 लॉस ऑफ 1 विकेट. 7 रन संघ. बघूया हा चेंडू जो थोडासा स्लॉग हिट करायचा होता उंचावून मारण्याचा प्रयत्न होता पण टायमिंग जमलं नाहीये या चेंडूवर. तोपर्यंत फक्त एकच धाव सचिनच्या खात्यामध्ये. संघाच्या खात्यामध्ये एक धाव. धावसंख्या 17 17 धावा धावफलकावर आणि त्याचबरोबर बघतोय की तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतो. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 17 51 धावसंख्येचा पाठला करायचा म्हणजेच आता अजूनही 34 धावा करायच्या आहेत 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 बॉल अँड 34 रन्स टू विन. गोलंदाजांनी मात्र खूप चांगला अटॅक केला आतापर्यंत या 3 षटकांमध्ये. पुन्हा निखिल बॉलिंग मार्कवर. मागच्या षटकात फक्त 65 धावा खर्च केलेला गोलंदाज इथे बॉलिंग मार्कवर निखिल. काय डिलिव्हरी काय चेंडूची फेक. विकेटच्या मागे जर बघितलं तर काय स्ट्रेच केस होता गोपाळने. एवढा प्रचंड वेगाने जास्त उंची घेऊन चेंडू निघून जात होता आणि त्या मोमेंटला खूप चांगला ग्रीप केला चेंडूच्या मागे तो. नेक्स्ट बॉल फ्रॉम निखिल ओव्हर द विकेट. अजूनही चांगला चेंडू. अजून एक चांगला चेंडू फ्रॉम निखिल. अपकमिंग टॅलेंट अपकमिंग यंगस्टर उद्योन्मुख चेहरे उद्योन्मुख खेळाडू छाप सोडत असताना मैदानाच्या आतमध्ये निखिलच्या स्वरूपामध्ये. पहिल्या षटकामध्ये जेमतेम 5च धावा आणि या षटकाची सुरुवात बघा काय सुरेख केली आहे. दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. सडपात आहे बांधा आणि त्यामुळे निश्चित त्याला चांगली ग्रीप मिळते चांगली पिचिंग बघायला मिळते. ऍक्शन ऑफ डिलिव्हरी खूप चांगली आहे. फुल लेन फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावर ठोकलाय षटकार. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर खूप दूरवर खूप लांबवर षटकार. पहिला मोठा फटका आता मात्र येतोय तो 7 रन संघाकडून.
पावणे स्पोर्ट्स सातारा संघाकडून आणि फलंदाज जातो स्ट्रायकिंगला सचिन. धावसंख्या पुढली ती 23 वर. 51चं लक्ष आहे. पुढचा चेंडू इनसाइड एज मागे जातोय. गुड फिल्डिंग फ्रॉम गोपाल. डॉट बॉल. असेच अजून काही फटके हवेत निश्चितच सचिनच्या बॅटमधून असू दे किंवा फलंदाज बघतो प्रतीक जो अजूनही स्ट्रगल करते. मैदानावर आपण जर बघितलं तर चेंडू आतापर्यंत खेळलेला 7 आणि आतापर्यंत 3च धावा अंकित करू शकलाय. त्यामुळे डॉट बॉलची संख्या जी मगाशी म्हणत होता ती प्रतीककडनं जास्त बघायला मिळते. 5 चेंडू आतापर्यंत तो निर्धाव खेळला मैदानावर. हो बघायचं आहे. मिस टाइम आहे. फटका सीधे क्षेत्ररक्षक दूरवर नाही येतोय. प्रयत्न करतो पण खूप लांब आहे चेंडू. 3 खेळाडूच्या मध्ये चेंडू त्या डबक्यात पडतोय. तोपर्यंत तिथे 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण होत्या सचिन आस्तेकर कडून आणि स्कोर मोजन 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट 25. अजूनही 26 धावा करायच्या आहेत. बघू मला सांगतात प्रदीप देवलकर चेंडू शिल्लक आहेत एकूण 7 आणि 7 चेंडूमध्ये करायच्या त्या 26 धावा. गोलंदाजांनी सामना थोडासा एकतर्फी केला. पहिल्या 3 षटकांमध्ये अत्यंत माफक गोलंदाजी बघायला मिळाली. कव्हर्समध्ये हा फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. तिथे चेंडूवर येतोय. वेगाने चेंडू तिथे कव्हर करून फेकायला बघायचं आहे. एकदा तो पूर्ण केला प्रयत्न सुरू आहे पण नकार दिला प्रतीकला. आणि एका जर बघितलं की प्रतीक जरी आघाडीला आला पण बॅट टळपली. 1 षटकार मारला निश्चित सचिन आसलेकरने. 3 षटकांमध्ये 17 धावा होत्या. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय जवळजवळ आणि 4 षटकाच्या अखेरीस मला सांगतात प्रदीप देवलकर धावसंख्या 26. 26 धावा दाखल कव्हर. सहा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. सनी बटा बॉलिंग मार्गवर. सनी हो फिंगर रोल गेली बघा या चेंडूवर. काय प्रचंड वेग आहे चेंडूवर. राऊंड विकेट अटॅक करण्यात आला. अँगल निश्चितच करण्याचा प्रयत्न आणि ग्रीप सुद्धा चांगली मिळते अशा मोमेंटला जेव्हा तुम्ही राऊंड विकेट अटॅक करता. तेच बघायला मिळालं. लेनचा खूप चांगला वापर केला आहे चेंडूवर तो सनीने. चेंडू शिल्लक आहे ते 5 करायचे ते 25 अजूनही धावा. ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट मिड विकेटला आणि फक्त 1च धाव. आता चेंडू शिल्लक आहे ते 4 आणि करायचे ते 24. म्हणजेच काय तर प्रत्येक चेंडूवर हवाय तो षटकार. प्रत्येक चेंडू षटकार मारावा लागेल. जेवढे चेंडू निर्धाव गेलेत ना त्यात प्रत्येक चेंडूवर त्यात षटकारच मारावा लागेल. म्हणजे आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव केलाय त्यापैकी 4 षटकार मारावे लागतील. बघायचंय स्ट्राईक एंडला उभा तो प्रतीक. सेमी हेलिकॉप्टर शॉट. जेमतेम 1च धावा त्याच्यावर समाधान मानावं लागतंय. फक्त बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये म्हणजे औचित्य बाकी आहे. फॉर्मॅलिटी फक्त बाकी आहे. चेंडू शिल्लक मैदानावरती एकूण 3 आणि 23 धावा. गावरे संघाच्या संघनायक रोहितला विनंती करतो की आपण रेडी राहायचंय टॉस साठी. हो फटका बघा काय फटका आहे. क्रॅकिंग शॉट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर कडक शॉट षटकार. पण हे फटके अगोदर येणं गरजेचं होतं. इव्हन सचिन आस्तेकरने ऑलरेडी षटकार मारलाय. आता त्याचा दुसरा षटकार आहे पण पराभवाचं अंतर फक्त हा षटकार कमी करू शकेल. डॉट बॉल कम बॅक फ्रॉम सचिन. जस्ट 1 डिलिव्हरी टू गो. 17 टू विन फ्रॉम द 1 डिलिव्हरी. 17 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तो 1. हो अजून एक षटकार. क्या बात आहे. पराभवाचं अंतर खूप कमी केलंय. असं वाटत की मात्र एकतर्फी सामना बघायला मिळेल की काय 6-26च्या 6-25च्या समीकरणामध्ये. पण 2 षटकार मारले शेवटच्या टप्प्यामध्ये. सचिनने खूप चांगली बॅटिंग केली शेवटच्या टप्प्यात आणि सामना 10 धावेने ते जिंकलेला आहे. 10 धावेने सामना जिंकला म्हणजेच मूव्ही स्पोर्ट चेन्नई या संघाने. अभिनंदन त्या संघाचं. तर पावणे स्पोर्ट सातारा संघ हार्ड लक नेक्स्ट इयर साठी ऑल द बेस्ट. तुषार प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये खेळत असतो.